फसवणूक करणाऱ्या सांस्कृतिक मंत्र्यांचा शिवसेना अंगार है हिंदू सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरेंचा युवा शहराध्यक्ष आदित्यजी ठाकरेंचा शिवसेनेचा मंत्र्यांचं करायचं काय। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी वागणूक आणून शिवभक्तांची फसवणूक करत आहेत असा आरोप ठाकरे गटानं केलाय। आज कोल्हापुरात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बिंदू चौकात जोरदार निदर्शनं केली। खोटी वागणूक आणण्याचा प्रयत्न केल्यास भाजप सरकारचा डाव उधळून लावू असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। शाहू फुले आंबेडकरांचा या महाराष्ट्रात त्यांच्या राज्यभराने अनेक वेळा अवमान केला। तेव्हा सुधीर मुनगंटीवार कुठे होते, का गप्प बसले होते? त्यावेळी छत्रपती शिवरायांना आठवले नव्हते? आज जर बघितलं तर फसवा फंडा जो आहे भाजपचा लक्ष विचलित करण्याचा, तोच एक प्रकार हा वाघनक्याचा त्यांनी सुरू केलाय। ही वाघनके खोटी आहेत हे इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट करून दाखवलं आहे, पुराव्या दिशी दाखवलेला आहे। परंतु लोकांचं लक्ष विचलित करून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे, अनेक प्रश्न असेच महाराष्ट्रात प्रलंबित आहेत, तिकडे लक्ष नाही आहे। आणि लोकसभेला फटका बसलाय, विधानसभेत पुढचा फटका बसू नये म्हणून शिवाजी महाराजांमध्ये प्रेम उफाळून आलं आहे। हे खोटं नाटक करा, बंद करा, हा फंडा भाजपने बंद करा। किती वर्ष महाराष्ट्रात तुम्ही भाजपवाले तुम्ही फसवणार आहात? आणि जर तुम्ही जो प्रयत्न केलाय वाघ नक्की खोटे आणण्याचा ह्या जर कोल्हापुरात, तर तुमचा आमचा संघर्ष अटळ आहे। तुम्ही मुनगंटीवार तुम्ही तुमच्या मतदारसंघात असंच फसवून या महाराष्ट्र हारलेला हे विसरू नका। विधानसभेत सुद्धा तुमचं तेच होणार। बघितलं मग तुम्ही वेगवेगळे शक्ती मार्ग बघा, कुठलेही मार्ग काढा, ठेकेदारांना पोहोचण्याचा मार्ग एकंदरीत व्यवस्थितपणे चालू आहे। आता बघा ना, पुरवणी यादात सुद्धा कोट्यवधी रुपये दिले आहेत, त्या ठेकेदारांना कामं मिळणार आहेत की नाही मिळत आपल्याला माहित नाही, पण 10% 15% अलगद निघून गेले। आणि जर अशा पद्धतीचे खोटे नाटक करून छत्रपतीचा अवमान ह्या कोल्हापूर तुम्ही करणार असाल, ती वाघनकी इथं आणणार असाल, तर बाकी आम्ही गप्प बसणारे मोठा संघर्ष आम्हाला करायला या भाजपच्या विरोधात, फसवण्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करू। छत्रपतींबद्दल त्यांच्या साहित्यावर आम्हाला आदर आहे, पण खोटं नाटक त्याच्यापुढे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। डाव 100% उधळवणार, त्यांनी धाडस करून दाखवा कोल्हापुरात वाघनकी आणायची। आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे तुटून पडू आणि त्यांचा डाव हाणून पाडू।